तर तिकडे पुण्याच्याही अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये वीज गेल्याची माहिती आहे। तर या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच परिसरामध्ये काळोख पाहायला मिळतो। तर इकडे सुद्धा वाहन चालकांची चांगलीच कसरत सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर पाणी साचलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडून। लक्ष्मण, काय सध्या पुण्यामध्ये चाललंय? पुण्यामध्ये सध्या वाहन चालकांची चांगलीच कसरत होत असल्याचं दिसतंय। मोहिनी, तब्बल 1 तासापासून पुण्यामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। मेघगर्जनेसह आणि वाऱ्याच्या सोसाट्यासह खरं तर पाऊस सध्या सुरू आहे। तर मी पुण्यातील कॅम्प परिसरात आहे। कॅम्प परिसर असेल, स्वारगेट परिसर असेल, या पावसामुळे खरं तर या परिसरातील वीज पुरवठा खंडित झालेला आपण पाहू शकता की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। याच्यामधून दुचाकीस्वारांना खरं तर मोठी कसरत करत मार्ग शोधावा लागत आहे। मोठा जोरदार असा पाऊस सध्या पुण्यामध्ये बरसताना आपल्याला पाहू शकतोय की खरं तर जे वाहनधारक आहे त्यांना मोठी कसरत सध्या आपल्याला करावी लागत आहे। मोठ्या प्रमाणात सध्या 1 तासभरापासून जोरदार असा पाऊस सुरू आहे। मेघगर्जनेसह पाऊस पडतोय। हवामान खात्याने खरं तर पुढील आणखी 4 दिवस असाच पाऊस बरसत राहणार। धन्यवाद लक्ष्मण, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।